सगळ्यांकाय नमस्कारू. मिगेल नाव सीमा पै आणि आम्ही आजी दावाले गुरुवारी आले आणि आमगेल मलगड अलुडगास काणू आजी आम्ही या एपिसोड करूया. लास्ट एपिसोडांतू तुम्ही चॅप्टर नंबर 5 श्लोका नंबर 10, 11, 12 पळयले. आज आम्ही 13, 14, 15 पळया. सर्वकर्माणि मनसा संन्यस्तास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. The embodied beings who are self-controlled and detached reside happily in the city of 9 gates, free from thoughts that they are the doers or the cause of anything. हाजे अर्थ कसा म्हणला रे. कोणाल इंद्रिय आणि मन तागेले वशांतो आस्त की तसले देहधारी पुरुष नवद्वार शरीर रूपी पुरांतू संपूर्ण कर्म पूरा विवेकपूर्वक मनानं त्याग कोरनु निस्संदेह जावनु कर्ण नातिले आणि खरई नातिले सुख जावनु तागेले स्वरूपांतू स्थित जावनु आस्ता. न कृत्वन्न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. हाजो अर्थ कसा म्हणला रे. Neither the sense of doership nor the nature of actions comes from God, nor does he create the fruits of action. All this is enacted by the mode of material nature, that is gunas. परमेश्वर मनुष्याले कर्तृत्व जावो, कर्म जावो, कर्मफल संयोग जावो रचन करना ज्यालारी स्वभावची वर्तन करता म्हळ्याले या श्लोकाचे अर्थ. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. हाजो अर्थ कसा म्हणला रे. The omnipresent God does not involve himself in the sinful or virtuous deed of anyone. The living entities are deluded because their inner knowledge is covered by ignorance. सर्वव्यापी परमात्मा कोणाले पाप कर्म जावो आणि शुभ कर्म हे स्वीकार करना ज्यालारी अज्ञान ज्ञान मुचून गेला तशी जाल्यारी निमित्त पूरा जीव मोहित जल्ल्याची म्हळ्याले हे श्लोका नंबर 15 अर्थ. सो आज आम्ही चॅप्टर नंबर 5 श्लोका नंबर 13, 14 आणि 15 अर्थ पळयले. नेक्स्ट एपिसोडांतू आम्ही श्लोका नंबर 16, 17 आणि 18 पळया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. धन्यवाद.